बोला बोला काशी नकोच, बोला बोला काशी नकोच, चांग बरे. राया, मी नेहमी तुझ्या पाठीशी उभी राहिले. तुझ्या निर्णयाला कधी बी विरोध केला नाही. पण लेकरा, आता मला तुझी काळजी वाटायला लागली र. आई, एकुलता एक लेख आहे माझा. त्याच्या जीवाचं जर काही बरं वाईट झालं तर मी तुला कधीच माफ करणार नाही. रंजना, हो रंजना, डोळे उघडा. अहो नाही तर गर्दीचा अंदाज येणार नाही तुम्हाला. हरवाल तुम्ही रंजना, डोळे उघडा. जोवर माझा राया सुखरूप खाली येत नाही तोवर मी डोळे नाही उघडणार. बोला बोला काशी नकोच, सांग बरं. कशाला त्या कृष्णासाठी स्वतःचा जीव एवढा धोक्यात घालतोय? असं काय आहे तिच्यात? प्रेम अंतरा, प्रेम हे सगळ्या गोष्टी माणसाला करायला भाग पडत असते. जसं की माझं तुझ्यावर आहे. आता तू म्हणशील तरी एकट्या मी त्या आकाशपाण्यात जाऊन बसून दाखवते का नाही? जाऊ का? ऋतिक, तुला म्हणा मी आकाश पाण्यात बसवून वरून ढकलून देईन बरं का. अंतर ऐक की. चांग बरे. चांग भले, चांग भले, चांग भले. काय झालं? काय उडकते? अहो, कृष्णीचा आवाज येतोय. ती हाय बहुतेक इथं कुठेतरी. अगं अशी कशी? तू घराला बाहेर कधी लावून आली? अहो, तिचा आवाज ऐकल्यागत झालाय मला. अशी तुझ्या डोक्यात असलं तर तिचा विचार असतो त्यामुळे तसं होत असेल. अहो, नाही नाही, तिचा आवाज खरंच ऐकलं मी आता. तिच्या जीवाला धोका आहे. आपल्याला हुडकायला पाहिजे तिला. अशी तुला भास होत असेल, तू चल पुढे. अहो, भास नाही, ती खरंच हाय बहुतेक इकडे कुठेतरी. कृष्णे, हे कृष्णे, ती बघा ऐक ना तिकडं. मी तुम्हाला म्हणलं होतं ना भास नाही झालाय मला. पण कडी लावलेली असते कशी काय आली तिकडं? अशी रायाचा कृष्णाचा जीव वाचा म्हणून स्वतःच्या जीवाची पर्वा करत नसेल तर कृष्णासाठी रायाच्या काळजीने कुलूप तोडणं, कडी तोडणं किती अवघड आहे दावा. आणि आपल्या त्यांच्या प्रेमाची ताकद आपल्या विचारा पलीकडची या. आपल्याला तिला थांबवायला पाहिजे. तिच्या जीवाला धोका आहे इथं. तुम्ही चला बघू लवकर. कृष्णा, कृष्णा कुठे आहेस तू? अरे काय अवस्था करून घेतलीस तू स्वतःची. कृष्ण कशाला आली असेल इथं? मी मामीला सांगितलं होतं तिला घरातनं बाहेर पडू देऊ नका म्हणून. आता कसं होणार? मी जर बगाडावरनं खाली उतरलो तर काहीच कळणार ना काय चाललंय. काय करावं? येत्या 7 दिवसात कृष्णाचा मृत्यू अटळ आहे. काय नाही होणार माझ्या कृष्णाला.
का माझ्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातलाच राया? तुला काय झालं तर मी जगून तरी काय करू? कृष्णा बाजूला कृष्ण कृष्णे, अगं हे काय चाललंय तुझं? तुला सांगितलं होतं ना घरातून बाहेर पडू नकोस म्हणून. अगं तेवढ्या करता घराला बाहेर कडी लावून आले मी, तरी मी तू बाहेर पडलीस. तुला काय झालं असतं म्हणजे? मामे, पण काय झालं तर नाहीये ना? अगं पण तीच होऊ नये म्हणून तुला घरात कोंडलं होतं. मला माहित होतं तुझ्या जीवाला धोका आहे ती. म्हणजे त्या बगाडाच्या गर्दीत ती जर घरातनं बाहेर पडली तर सगळं होत्याचं नव्हतं होऊन बसेल मामी. त्यामुळे सांगतोय तुम्हाला मामी, काय बी झालं तरी, जग इकडचं तिकडं झालं तरी कृष्णाला घरातनं बाहेर पडू देऊ नका. तुला लागलं नाही ना? होय आजी. अहो तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असताना, तुमचं माझ्यावर एवढं प्रेम असतं ना, मला कसं काय होईल? नका काळजी करू. आमच्या प्रेमाचं आशीर्वादाचं मला काय माहित नाही पोरी, पण माझा राया तुला काय बी होऊन देणार नाही. कृष्णा
आता कसं समजा सुरळीत झाल्यासारखं वाटतंय भाऊ. जे होतं ते समजा चांगल्यासाठी होतं. जर आपण राहायला हे करू दिलं नसतं तर हा क्षण आपल्याला बघायलाच मिळालं नसतं. या दोरीला पण इथेच अडकायचं होतं का? पडायचं होतं ना कृष्णाच्या अंगावर. तू का बाहेर पडलीस? हा राया, नका काळजी करूस. तू जवळ माझ्या सोबत आहेस तवर मला काय बी होणार नाही. आणि आता तर तू देवीचं व्रत बी पूर्ण केलेस, तेव्हा माझ्या जीवावरचा धोका कायमचा टळलाय. अरे थांबा, व्रत अजून पूर्ण व्हायचंय. अरे म्हणजे देवीची पूजा आणि आरती अजून बाकी आहे. रंजना आत्या, रायाचं नक्की काय चालू आहे ग? हा, कालपर्यंत त्याला कृष्णाचं तोंडही पाहायचं नव्हतं आणि आता बघ, तुझ्या जीवाला घोर लावून दोघं कसे आनंदात आहेत ते. दुर्गे दुर्गण भारी तुगविन संसारी मानवनाथे अंबे करुणा दुःखारी वारी वारी जन्म मरणाची वारी. देवी, माझ्या कृष्णानं रायावर असाच तुझा आशीर्वाद राहू दे. इथनं पुढे त्यांच्या आयुष्यात काय बी संकट येऊ देऊ नकोस. त्यांचा संसार सुखाचा होऊ दे. आता रायाला जलप्राशन करायला द्या. राया, मला वाटलं नव्हतं हा क्षण आपल्या आयुष्यात पुन्हा येईल. मला तसं आपण पहिल्यासारखं एकमेकांसोबत गप्पा मारू, तू माझ्या जवळ असशील. तू बोलूच नको माझ्याशी. कसली हट्टी आहेस ग तू? हा? तुला मामीने सांगितलं होतं ना घरातनं बाहेर पडू नकोस, मग कशाला बाहेर पडलीस? तुला काय झालं असतं म्हणजे? आणि हे व्रत पूर्ण करताना तुला काही झालं असतं तर? असं कसं होईल? माझ्या माग तुझ्या प्रेमाची ताकद आहे ना. हो, आणि तुझं नाही खरं माझ्यावर प्रेम? तुला काय वाटतं? मला मला माहित आहे तुझं माझ्यावर खूप म्हणजे खूप प्रेम आहे. नाहीतर इतका नकार देऊन पण तू बगाडाचा हट्ट पूर्ण केलासच. हा मग माझ्या बायकोच्या आयुष्याचा प्रश्न होता, असं कसं मी तिला लांब जाऊन दिल? राया, मला माहित नाही मी अजून किती आयुष्य जगेन, पण जेवढी जगीर मला तेवढं साथ द्यायचं आहे तुला. तुझ्या सोबत आयुष्य जगायचं आहे, ते बी आनंदात. राया, राया, आता परत मला तुझ्यापासून दूर करू नकोस. तर खरंच
खरंच मी जिवंतपणे मरून जाईन र. येळच येणार नाही. तुझ्या जीवावरचं संकट आता कायमचं टळलंय. कोण म्हणतंय संकट टळलंय? तात्पुरतं संकट टळलंय असं समजा. तिच्यावरचं संकट टळलंय म्हणजे तिच्यावरचं मृत्यूचं सावट दूर झालंय असं नाही. या व्रताने तुम्ही मृत्यूला फक्त पुढे ढकललंय, त्याच्यावर विजय प्राप्त नाही केला. लक्षात ठेवा, तो काळ आहे. या श्रद्धेने तुम्ही त्याला फक्त थोपवलं आहे, म्हणजे तो परत कधीच येणार नाही असं नाही. म्हणजे काय बोलताय तुम्ही? खरं तेच सांगतोय मी. हिचा मृत्यू अटळ आहे. आत्ता ही वाचली याचा अर्थ काळ आला होता, पण वेळ नव्हती आली. पण ती लवकरच येईल. मृत्यू कोणालाही चुकत नाही आणि तिलाही चुकणार नाही. हरी ओम, हरी ओम. राया, तू गुरुजींच्या बोलण्याकडे नको लक्ष देऊस. माझं जेवढं आयुष्य राहिलंय ना, आपण सोबत घालूयात, आनंदात जगूयात, चांगल्या आठवणी तयार करूयात. हा, कृष्णाचा मृत्यू दुसरा तिसरा कोणी नसून तूच आहेस राया. तू जितका तिच्या जवळ जाशील तितकाच मृत्यू कृष्णाच्या जवळ येत राहील. राया, अरे काय करतोयस असं? मला बी घेऊन चल ना तुझ्या संग. आणि मला माहित आहे, तू माझ्या सोबत असताना मला काय बी होणार नाही. गुरुजींनी काय सांगितलं ऐकलं नाहीस का तू? तू जर माझ्या संग राहिलीस तर तुझ्या जीवाला धोका आहे. कृष्ण, आपण कधीच एका रस्त्यानं सोबत नाही चालू शकत. आपलं रस्तं वेगवेगळं आहेत. राया, 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 माझं ऐक. हे बघ, माझा गुरुजींच्या बोलण्यावर विश्वास नाहीये राया. आतापर्यंत बघ ना, माझ्या जीवावर किती वेळा बेतलं होतं, पण त्यातनं मला तूच वाचवलंस राया. आणि आता तर तू देवीचं व्रत बी पूर्ण केलेस, तेव्हा देवी आपल्याला वेगळं होऊन नाही देणार राया. विश्वास ठेव रे तिच्यावर. आणि राया, मी नाही ना जगू शकत. तुझ्या मला घेऊन चल तुझ्यासोबत. आणि मी तुझ्या जीवाची परीक्षा नाही घेऊ शकत. राया, माझा नाईलाज आहे कृष्णा, मला माफ कर. तुझ्या आयुष्यासाठी मला हे करावंच लागेल.